आज आपण बघूयात पॉलिटीतील घटनेची प्रस्तावना म्हणजेच प्रियम्बल. तिला उद्देशिकाही म्हणतात, तिला सारांशही म्हणतात. भारताची उद्देशपत्रिका ॲज सेम ॲज प्रियम्बल. प्रियम्बल यात काही भाग असतात, त्याला पार्ट्स पण म्हणतात. तर त्यात टोटल 22 भाग आहे. त्यातच चॅप्टरही आहेत म्हणजे प्रकरण. त्यानंतर आर्टिकल्स येतात. एक तर 395 आर्टिकल्स आहेत, त्यांना कलमही म्हणतात. आणि त्याच्यात पूर्ण इन्फॉर्मेशन असते. त्यानंतर त्यात क्लॉजेस येतात म्हणजे खंड. यात आर्टिकलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते. त्यानंतर सब क्लॉजेस येतात. त्यानंतर शेड्यूल्स येतात. भाग आणि अनुच्छेद याशी निगडीत असतात. ते 8 असतात, पण सध्या 12 शेड्यूल्स आहेत. तर सध्या प्रियम्बलमध्ये पार्ट्स आहेत 25, पण शो होतात 22. भाग 7वा वगळला गेलाय 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार. त्यानंतर भाग 4थ्यात ए ॲड झालाय मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. त्यानंतर पार्ट 9 जोडला गेला नगरपालिका हा 74वी घटना दुरुस्ती 1993 नुसार. त्यानंतर पार्ट 9B सहकारी सोसायटी 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार जोडण्यात आला. त्यानंतर पार्ट 14A न्यायाधिकरण 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार जोडण्यात आला होता. सो हे 4 समाविष्ट झाले, त्याच्यामुळे ते 22 ऐवजी 25 झालेत. पण त्याच्यात एक भाग वगळला गेला 7व्या घटना दुरुस्तीनुसार 7वा, त्यामुळे मग ते 25 आहेत. ठीक आहे. सो या सगळ्यांमुळे शेड्यूल्स पण वाढले. पूर्वी 8 होते, आता 12 झालेत. तर त्यात 9वी परिस्थिती पहिली घटना दुरुस्ती 1991ला भूमी सुधारणा आली. त्यानंतर 10वी परिस्थितीत 52वी घटना दुरुस्ती 1985ला पक्षांतर बंदी आली. त्यानंतर 11वी परिस्थिती 73वी घटना दुरुस्ती 1992ला पंचायती आल्या. त्यानंतर 12वी परिस्थिती 74वी घटना दुरुस्ती 1972ला नगरपालिका आल्यात. आता आपण बघूयात घटनेचे आदर्श. त्यात सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, व्यक्तीची प्रतिष्ठा, बंधुता. तर न्याय हे आपण रशियाकडून घेतलं होतं, स्वातंत्र्य फ्रेंचकडून घेतलं होतं. तर न्याय कोणता? तर सामाजिक, आर्थिक, राजकीय. त्यानंतर स्वातंत्र्य कोणतं? विचारांचं, अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेस करण्याचं, श्रद्धाचं, उपासनेचं. समानता, दर्जा, संधी याची. बंधुता म्हणजे एकता, एकात्मता. त्यानंतर घटनेचा स्रोत होता तो म्हणजेच जनता. ते लोकसंप्रभुता या बेसिसवरती होते, म्हणजे जनताच देव आहे किंवा सर्वोच्च जनताच आहे. त्यानंतर सार्वभौम म्हणजे स्वातंत्र्य अंतर्गत आणि बाह्य. स्वातंत्र्य आहे पण परिपूर्ण नाही. त्याच्यात अंतर्गत म्हटलं तर सामाजिक, आर्थिक, राजकीय धोरणे आणि बाह्य म्हटलं तर युद्ध, तह, प्रदेश बळकावणं. यात स्वातंत्र्य म्हणजे यात आगोपणा करणं अलो नाही करत जास्त. त्यानंतर समाजवादी तर साम्यवादी बघितलं तर समाजवादी म्हणजे बाय अहिंसा, समाजातील विषमता दूर करणे आणि साम्यवादीमध्ये बाय हिंसा. त्यानंतर धर्मनिरपेक्ष बघितलं तर धार्मिकही नाही, अधर्मी पण नाही आणि धर्मविरोधी पण नाही. त्यानंतर गणराज्य म्हणजे राष्ट्रपतींना जनता निवडून देईल. त्यानंतर लोकशाही बघितली तर ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्याच्यातही येतं संसदीय लोकशाही. याच्यात कायदेमंडळ म्हणजे संसद, लोकसभा, राज्यसभा हे डायरेक्टली विधानसभेतील जे प्रतिनिधी आहेत ते निवडून देतील लोकसभेतील. आणि त्यानंतर कार्यकारी मंडळ बघितलं तर त्यात नामधारी आणि वास्तविक असतात. तर नामधारी म्हणजेच नावाने काम होतं, जसं राष्ट्रपती बाय जनतेने निवडून दिलेले असतात इनडायरेक्ट इलेक्शनने. आणि वास्तविक बघितलं तर त्याच्यात PM येतात, मंत्रिमंडळ येतं. त्यानंतर दुसरा पार्ट येतो लोकशाहीचा, तो म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. USA कडून आला आहे तो. त्याच्यात कार्यकारी मंडळ गव्हर्नमेंट थ्रू. त्यानंतर कायदेमंडळ तर त्याच्यात प्रेसिडेंट प्लस मंत्रिमंडळ हे पण जनताच निवडून देते. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे HR आणि सिनेट हे पण जनताच निवडून देते. तर ते USAला असतं ती लोकशाही. ठीक आहे. त्यानंतर 42वी घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता हे शब्द ॲड केले होते. आता प्रियम्बलवरती विद्वानांची आपण मते बघूयात. तर त्यात सगळ्यात आधी येतात NN पालखीवाला. त्यांनाच नाना पालखीवाला असंही म्हणतात. तर ते बोलले तर सरनामा आहे घटनेचं ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर KM मुन्शी म्हणतात तर प्रियम्बल हॉरोस्कोप आहे म्हणजेच कुंडली आहे. पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात प्रियम्बल सर्वात मौल्यवान भाग आहे. प्रस्थान घटनेचा आत्मा आहे आणि मूल्यमापनाची फुटपट्टी आहे म्हणजे यार्डस्टिक. त्यानंतर उत्कृष्ट गद्यकाव्य आहे, घटनेची गुरुकिल्ली आहे, घटनेचं मूल्य जाणून घेण्याचे एक परिमाण आहे, घटनेत बनवलेला रत्न आहे. यांच्यावरती अजून प्रश्न न्यायालय येऊ शकेल. त्यानंतर JB कृपलानी म्हणतात तर प्रियम्बल कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे आहेत. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर म्हणतात एक्सप्रेसेस व्हॉट वी हॅड थॉट आय ड्रीम्ड सो लॉंग. त्यानंतर MV पायली म्हणतात प्रियम्बल अशा प्रकारचा केलेला सर्वोत्तम मसुदा आहे. त्यानंतर सर अर्नेस्ट बार्कर म्हणतात की नोट सरनामा हे घटनेतील मुख्य तत्व आहे. भारताच्या घटनेतील सरनामा त्याच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल
पॉलिटिकली थेरी या 1951ला प्रकाशित पुस्तकाच्या सुरुवातीला लावला आहे. त्यानंतर न्यायमूर्ती सिक्री म्हणतात प्रियम्बल अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यानंतर एम हिदायतुल्ला म्हणतात मोर दॅन दी डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स ऑफ USA. त्यानंतर बेरुबारी खटल्यात 1960ला घटनाकर्त्यांचे मन ओळखणारी किल्ली आहे असं सांगितलं. त्यानंतर सरनाम्याचे महत्त्व अधोरेखित करून परंतु सरनामा घटनेचा भाग नाही असंही सांगितलं आहे बेरुबारी खटल्यात. त्यानंतर केशवानंद भारती खटला 1973मध्ये सांगितलं आहे सरनामा घटनेचा भाग आहे. त्यानंतर मिनर्वा मिल खटला 1980ला 42वी घटना दुरुस्ती अधिनियमद्वारे सरनाम्यातील दुरुस्ती व्हॅलिड धरली गेली व सरनामा घटनेचा भाग आहे असं मानण्यात आले. व्हॅलिड कशामुळे तर कोणती दुरुस्ती ॲड केलं होतं ना, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता हे शब्द तेच. त्यानंतर बोम्माई खटला 1993चा, त्यात सांगितलं सरनामा घटनेचा भाग आहे. आणि त्यानंतर LIC 1995ला प्रियम्बल अविभाज्य भाग आहे असं सांगण्यात आलं. तर हे आपण जाणून घेतलं घटनेच्या सरनाम्याविषयीच, म्हणजे प्रस्तावना, प्रियम्बल, उद्देशिका याविषयी. आता आपल्याला बघायचे आहेत भारताच्या संविधानाचे स्रोत, म्हणजे आपण कुठून काय घेतलं आहे. तर त्यात सगळ्यात आधी येतं ब्रिटन संविधान. तर आपण त्यातून घेतलं आहे संसदीय लोकशाही, त्यानंतर कायद्याचे राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ, त्यानंतर कायदा निर्मितीची प्रक्रिया, त्यानंतर सभापती पद म्हणजे स्पीकर, त्यानंतर सामूहिक जबाबदारीचे तत्व, त्यानंतर कॅबिनेट, त्यानंतर एकेरी नागरिकत्व, त्यानंतर फर्स्ट पास्ट पोस्ट म्हणजे डायरेक्टली इलेक्शन, पहिला आला तो जिंकला असं. त्यानंतर USA कडून आपण घेतला आहे मूलभूत हक्क, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, त्यानंतर न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, त्यानंतर राष्ट्रपतीचे महाभियोग म्हणजे पदावरून दूर करणे, इम्पिचमेंट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट हे आपण बघितलंय त्यातून US संविधानापासून. त्यानंतर कॅनडा पासून आपण घेतला आहे युनियन सिस्टम म्हणजे संघ व्यवस्था, त्यानंतर प्रभावशाली असलेली केंद्र, त्यानंतर संघराज्य व्यवस्था, त्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे, त्यानंतर सुप्रीम कोर्टचे सल्लादायी क्षेत्र. त्यानंतर आपण फ्रेंचकडून घेतला आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता. त्यानंतर सोव्हिएत रशियाकडून घेतला आहे न्याय, तो म्हणजेच राजकीय, आर्थिक, सामाजिक, आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्य. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून घेतला आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन, समवर्ती सूची. आणि त्यानंतर आयर्लंडकडून घेतला आहे आपण DPSP. ठीक आहे, तर हे आपण जाणून घेतलं भारताच्या संविधानाचे स्रोत. आता आपल्याला संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र बघायचे आहेत, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. थँक्यू.